तर दादा तुम्ही अशी म्हणजे एवढ्या वर्षामधून कोणती अशी बॅलेन्सिंग मूर्ती युनिक मूर्ती अशी बनवली जी पण खूप साऱ्या मूर्त्या बनवल्यात बॅलन्सिंगमध्ये आहेत त्या. खेतवाडी आठवगलीची मूर्ती होते बऱ्याचशा, म्हणजे 2-3 मूर्त्या आल्या त्या चांगल्या बॅलन्सिंग होत्या बऱ्यापैकी. म्हणजे त्या मूर्त्या त्यावेळेस नावावर उपर आल्या. आणि 2022मध्ये एक मी लहानपणापासून मला विजय सरांचा खूप मार्गदर्शन, त्यांचा अनुभव, त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या आगमनचं पण काय सांगणार कधीपासून आहे? वर्षी 55 मूर्त्यांचं टार्गेट ठेवलं आहे, कारण यावर्षी मोठं एक चॅलेंजिंग माझ्याकडे जॉब आहे गणराजचा. तर गणराजचं यावर्षी आगमन आहे आणि थोडं तिकडेही मला लक्ष द्यावं लागणार आहे. तर मी यावर्षी एक लिमिटेड कोटा 55 मूर्त्यांचा केलेला आहे. 15 ऑगस्ट नंतर बऱ्याचशा मूर्त्यांचं आगमन इथून सुरू होईल. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी वापस आलो आहे तुमच्यासाठी स्पेशली परेल वर्कशॉपचे अपडेट घेऊन आणि घनसंकुल आणि अरुण दत्तेंच्या वर्कशॉपसाठी. तर आपण आहे ना इथून पहिले जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये, पहिले घनसंकुल वर्कशॉपमध्ये जाणार आहोत इथून, आणि मग तिथून आपण जाणार आहोत अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये आणि तिथून आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपमध्ये. तर बघूया काय काय अपडेट झालेले आहेत, किती काय काय कामं वगैरे झालेले आहेत. आणि अरुण दत्ते अगर असतील तिथं तर मी नक्की त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेईल. बघू आता ते फ्री पण असले पाहिजे. लेट्स गो. हे बघू शकता घनसंकुल वर्कशॉप. आता आपण आतमध्ये चाललो आहे घनसंकुल वर्कशॉपच्या. आता आज बघू काय काय अपडेट आपल्याला भेटणार आहे, काय काय अपडेट झाले आहेत घनसंकुलमध्ये. तर अमर आर्ट्स आहे आणि श्री गणेश चित्रशाळा, समोर आहे सार्थक आर्ट्स. तिथं ना अजून मूर्त्या वगैरे आणायच्या बाकी आहे तिन्ही वर्कशॉपमध्ये. या साईडला आहे आपलं प्रथमेश दादांच्या वर्कशॉप म्हणजे शिवाय आर्ट्स, बघू शकता. इथं बरेच मूर्त्या आणलेल्या आहेत पण अजून काम चालू आहे. तर आम्ही आलो आता घनसंकुल वर्कशॉपमध्ये. इथं बघू शकता शिवाय आर्ट्स प्रथमेश दादांच्या वर्कशॉप, आणि इथं 3 फेस बघू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेले प्रथमेश दादांनी नवीन हे फेस रिव्हील केलेत गणपती बाप्पाचे 1, 2, 3. हे ॲक्च्युली साईजमध्ये फरक आहे. सगळ्यात छोटी साईज आणि ती आहे मीडियम साईज, आणि ही थोडी ही मोठी साईज आहे. आणि इथं ना कामं वगैरे चालू झाले, बघू शकता. मित्रांनो इथं बघू शकता राजन झाडच्या वर्कशॉपमध्ये आता आम्ही. शिवाय आर्ट्सच्या जस्ट बाजूला राजन झाड, त्यांची ही फर्स्ट मूर्ती रेडी झालेली बघू शकता. तर मित्रांनो हे राजन झाड सरांचं वर्कशॉप बघू शकता. इथं आहे ना खूप सारे हात पाय बघू शकता गणपती बाप्पाचे. तर इथं ॲक्च्युली सगळ्यात पहिले यांनी आहे ना रेडी केलेली मूर्ती. श्री गणेश चित्रशाळा बघू शकता. हे डिस्प्लेला लावलेल्या आहेत मूर्त्या, घरगुती मूर्त्या बघू शकता. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर हे मागच्या वेळेसच तुम्हाला हे वर्कशॉप दाखवलेलं. तर एवढं म्हणजे जे आहे तेच आहेत, अजून बरेच मूर्त्या आणायच्या बाकी आहेत. तर मित्रांनो आता आपण चाललो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. अगर ते असतील तर आपण भेटूया, त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू पण घेऊया. बघू शकता आता आपण चाललो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. इथं बघू शकता स्वराज्य लालबाग परळ गणेश नगरी कृष्णल आर्ट्स, परेलच्या महाराजाच्या बॅनर होता तिथं. तर आता आपण इथून चाललो अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. आणि मग त्यांच्या आता लास्ट टाईम तुम्हाला दाखवलेलं अरुण दत्तेंच्या वर्कशॉप.
तर ॲक्च्युली हे जे भारत माता सिग्नल आहे ना तिथून सरळ चालत चालत तुम्ही आले ना, पेट्रोल पंपच्या बाजूलाची फर्स्ट गल्ली आहे. पेट्रोल पंपच्या बाजूलाची गल्ली आहे. इथून सरळ आतमध्ये आले की तिथं पोस्टर बॅनर तुम्हाला बघायला भेटतं परेलच्या महाराजाच्या. तिथून मग सरळ सरळ यायचे आहे तुम्हाला एकदम. परेलचा मोरेश्वर. तर इथून सरळ सरळ इथून आले ना तुम्ही, तर हे तुम्हाला गेट दिसेल. इथून तुम्हाला लेफ्टने जायचं आहे सरळ, मारून दत्तांच्या वर्कशॉप येणार ते बघा. बघू शकता फायनली आपण आलोय अरुण दत्तेंच्या वर्कशॉपमध्ये. क्रिशनल आर्ट्स मूर्तिकार अरुण दत्ते. इथं बघू शकता सगळ्यात मोठा साचा ठेवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला गणसंकुल वर्कशॉप दाखवलं आणि अरुण दत्तेंचं पण वर्कशॉप दाखवलं. तर अरुण दत्तेंच्या वर्कशॉपला थोडं काम वगैरे अजून चालू आहे, तर मग त्याच्यामुळे दादांशी बोलता नाही आलं मला. तर ते बोलले की 1 वीक नंतर आपण बोलूया, म्हणजे मी 1 वीक नंतर त्यांचा इंटरव्ह्यू घेईल. तर आता माझ्या मागं बघू शकता परेल वर्कशॉप. तर आज तुम्हाला अपडेट देणार आहे परेल वर्कशॉपचं की किती काय काम झालं आहे म्हणून. तर चला आपण जाऊया आता. परेल वर्कशॉप मध्ये पहिलेच तुम्हाला दिसतं ईश्वर आर्ट्स. हा चल चल. मतलब मैं इतना ही दिखा. ते इथं बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला ना बघायला भेटतात ईश्वर आर्ट्समध्ये. परेल वर्कशॉपमधून आहे ना पहिलेच तुम्हाला हा छोटासा वर्कशॉप बघायला भेटतो ईश्वर आर्ट्स. तर लास्ट टाइम मी व्हिडिओ काढलेला तर सगळे पॉलिथिननी झाकलेले, म्हणजे प्लास्टिकनी पूर्ण सगळ्या मूर्त्या झाकलेल्या. फक्त सॅटर्डे संडेज तुम्हाला नीट क्लिअर बघायला भेटेल गणपती मूर्त्या. दाखव मूर्त्या. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो. सुंदर निरागस रूप आहे तुझे, भक्तीत तल्लीन झाले मन माझे. सुंदर निरागस हे रूप तुझे, भक्तीत इथं बघू शकता खूप सुंदर गणपती हा भारी डेकोरेशन केलेलं आहे. विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी. तू विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी. माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा बाप्पा किती गोड दिसतो, माझा मोरया किती गोड दिसतो, माझा मोरया रे. माझा विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी. विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी. इथं बघू शकता परळच्या विघ्न अर्थाची ट्रॉली आलेली आहे परेल वर्कशॉपमध्ये सिद्धेश दिघोळेंकडे. हे सिद्धेश दिघोळेंच्या वर्कशॉप आहे, बघू शकता. परेल वर्कशॉप आता थोडा भरून वाटायला लागलाय.
इथं तुम्हाला आत्ताच दाखवलं ईश्वर आर्ट्स आणि पूर्ण कामं वगैरे चालू आहे, बघू शकता. कोहेकर आर्ट्स बघू शकता. इथं ही मूर्ती, पहिली मूर्ती यांनी उभी केलेली ही कोहेकर आर्ट्सची. कोहेकर आर्ट्समधून ही पहिली मूर्ती. आणि इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. चेंबूरच्या सम्राट, इथं बघू शकता चेंबूरच्या सम्राटची ट्रॉली. तर इथं ना परेल वर्कशॉपमध्ये बघू शकता पूर्ण कामं वगैरे चालू आहे. तुम्हाला आहे ना ट्रॉली पण दाखवल्या, 2-3 नवीन ट्रॉल्या आलेल्या आहे. एक सिद्धी तिकडून तर एक ट्रॉली आली आणि दुसरं एक 2 ट्रॉल्या तुम्हाला दाखवल्या. आणि इथं आहे ना बरेच कामं वगैरे ना झालेले आहेत चालू, बघू शकता. इथं बघू शकता कामं वगैरे चालू आहे. इथं आहे ना बरेच मूर्त्यांचे ते हे बनवलेले आहेत, साचे वगैरे बघू शकता. माझ्या बदले थोडी ब्लॉगिंग आहे ना सौरवभाई करणार आहे आज. तर सौरवभाई एक घे फोन आणि बनव. ब्लॉगिंग फर्स्ट टाइम यायची. पण तर भावानं पहिला तर कॅमेरा यूज करतो आणि बॅक कॅमेऱ्याने आपण बोलूया, कारण की आपल्याला हे सर्व वर्कशॉप दाखवायचं आणि त्याचसोबत म्हणजे फ्रंटने एवढा व्ह्यू बरोबर येत नाही, तर बॅक कॅमेऱ्याला जाऊ आपण. तर सध्याला आपण आता बॅक कॅमेऱ्यामध्ये आलेलो आहे वाईट अँगलमध्ये, आणि हा वर्कशॉप तुम्ही बघू शकताय. आणि जिकडे बघाल तिकडे काम चाललेलं आहे आता सध्याला. हा पूर्ण हे जे ट्रॉलींचं काम चालू आहे, ट्रॉली विली बनवायचं काम चाललेलं आहे. भरपूर वर्कर जे की आता काम करण्यात व्यस्त आहेत आणि त्यांना आता सध्याला तुम्ही बोलायला गेला तरी ते लोक तुमच्यासोबत बोलणार नाही, एवढे व्यस्त आहेत ते लोक. आणि सर्व मंडळे म्हणजे येत आहेत, व्हिजिट करतायत, बघतायत. आणि भरपूर कामं इकडे चालूच आहेत सध्याला. भरपूर मूर्त्यांचं काम चाललेलं आहे एकदम जोरदार आणि प्रॉपर अजून व्यवस्थित. हे जे वर्कशॉप आहे अजून रेडी झालेलं नाही, तुम्ही बघू शकताय, ठीक आहे ना. म्हणजे भरपूर काम अजून बाकी आहे. जर तुम्ही इकडे व्हिजिट करणार असाल परेल वर्कशॉपला, तर आता सध्याला तर येऊन तुम्हाला भरपूर काही बघायला भेटणार नाही. तर अजून 1-2 ते 3 वीकने जर तुम्ही आलात तर तुम्हाला सर्व जे की व्यवस्थितपणे बघायला भेटेल. कारण की आता तुम्ही बघू शकता एवढं व्यवस्थित इकडे काय दिसायला माझी बघायला मूर्त्या काय भेटणार नाही तुम्हाला. तर 1-2 वीक नंतर तर व्यवस्थित होईल. थोडंसं जोरदार काम चालू आहे, तर होईलच. आणि हे काकांचं काम देखील चालू आहे. काका कसं वाटतंय काम करून? अच्छा लग रहा है ना? मूर्ति बना रहे तुम, बढ़िया लग रहा है ना? और ये काम तुम कितने साल से कर रहे हो? 5 साल से। 5 साल से कर रहे हो. और अगर तुम मतलब कि अभी 4-5 महीना ये काम करते हो और उसके बाद फिर इसके बाद अपना काम है, धंधा है ज्वेलरी का। ज्वेलरी का धंधा है तो फिर वो करते हो. सही है. हाँ बढ़िया है. तो ये भाई का भी बिजनेस है, बाद में तो 4 महीना ये करते, बाद में काम है वो करते. तो वही है सबका. बढ़िया है, ठीक है. और चाहिए क्या? नाम क्या है? सुशांत कोईकर। सुशांत कोहेकरचा आर्ट आहे, वर्कशॉप बघू शकता, कोहेकर आर्ट. तर हे वर्कर्स आहेत. आपका वर्किंग आवर कितना रहता है? कितना घंटा काम करते हो परेल वर्कशॉप? 12 घंटा? क्या बात कर रहे हो? टाइमिंग मतलब 9 से 9। 9 से 9. और रात भर नाइट भी रहता है पूरा? नाइट बीट नहीं रहता, 9 से 9 रहता है ना, 12 घंटा. सही है. डेली हफ्ते में छुट्टी वगैरह की? छुट्टी नहीं, डेली आना पड़ता है. पर अच्छा लगता है ना आपको? गणपति बाप्पा का मूर्ति इतना बनाते हो मन से, मन प्रसन्न होता है, काम करने में। दिल लगता है ना काम करने में, बस और क्या चाहिए. तर इथं खूप सारे वर्कर्स आहेत जे काम करतात आहे, जे की त्यांना खूप काय बोलतात, खूप त्यांना आवड आहे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनवायची. तर नमस्कार मित्रांनो, मी आलेलो परेल वर्कशॉपला. तर माझ्या बाजूला बघू शकता मूर्तिकार राजू शिंदे, यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहेत. तर दादा, तुम्ही या क्षेत्रात किती वर्षापासून आहात आणि तुम्ही या क्षेत्रात कसे आलात
आणि विजय खातूनबद्दल पण तुम्ही काय म्हटणार या तुम्ही कधी त्यांच्याबरोबर पण तुम्ही लहानपणापासून या एक लेवलपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे या कसं काय? बाळा मी ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 37 ते 38 वर्ष आले या क्षेत्रात मी कार्यरत आहे आणि मी बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये काम करून एक 17 ते 18 वर्ष आले मी स्वतःचा माझा कारखाना उभारला आहे आणि तोही चालू आहे माझा सध्या कारखाना. आणि लहानपणापासून मला विजय सरांचा खूप मार्गदर्शन, त्यांचा अनुभव, त्यांचा सहवास लाभला, त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यातून खूप काही शिकायला मिळालं. त्या शिक्षणातून ज्या त्यांच्या दिलेल्या कलेतून मी बऱ्याचशा गोष्टी ऑब्झर्वेशन केल्या, काही गोष्टी हे घेतल्या. त्यांनी शिकवलेल्या बऱ्याचशा कलेच्या गोष्टी ऑब्झर्वेशन करून मी आता ते बरंचसं शिकून मी या क्षेत्रामध्ये एक अष्टपैलू माझी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आणि सध्या माझा स्वतः कारखाना आहे आणि बऱ्यापैकी ऑर्डर्सही आहेत आता. आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे, गुरूंचाही आशीर्वाद आहे. खूप वर्कशॉप खूप चांगलं चाललं आहे. ओके. तर दादा 2026 म्हणजे जो हा वर्ष आहे, ह्या वर्षी तुमच्याकडे टोटल किती मंडळ आहेत आणि आगमनचं पण काय सांगणार, कधीपासून आहे? आता तर जवळजवळ 70-80 मंडळांनी भेट दिलेली, व्हिजिट दिलेली आहे. काही मंडळांच्या मीटिंग्स होणं बाकी आहे आणि बऱ्यापैकी मूर्त्या बुक झालेल्या आहेत. एक 55 मूर्त्यांचा माझा कोठा आहे यावर्षी. आपल्याला वाटतं वेळ फार जास्त आहे, पण तो वेळ पावसाळ्यात चालू आला की वेळ फार कमी होतो, टायमिंग उरत नाही आणि तो सगळा आढावा घेता मी यावर्षी 55 मूर्त्यांचं टार्गेट ठेवलं आहे. कारण यावर्षी मोठं एक चॅलेंजिंग माझ्याकडे जॉब आहे गणराजचा. तर गणराजचं यावर्षी आगमन आहे आणि थोडं तिकडे मला लक्ष द्यावं लागणार आहे. तर मी यावर्षी एक लिमिटेड कोटा 55 मूर्त्यांचा केलेला आहे आणि साधारणतः 15 ऑगस्ट नंतर बऱ्याचशा मूर्त्यांचं आगमन इथून सुरू होईल. ओके. आणि मी असं ऐकलेलं की खेतवाडीचे काही काही मंडळ आहे, एका वर्षी तुमच्याकडे होते काही काही मंडळ, तर त्याच्या तो कोणता वर्ष होता आणि कोणत्या कोणत्या गल्लीचे तुमच्याकडे मंडळ होते? कसं आहे बघा, मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा नवीन नवीन माणसाला जोश असतो आणि मला मोठ्या कारखान्यामध्ये काम केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव होता, बऱ्याचशा गोष्टींचा एक्सपिरियन्स होता. त्यावेळेस माझा कारखानाही नव्हता तरी मी जागेवरती मूर्त्या करायचो. जवळजवळ 6 ते 7 मंडळांच्या मूर्त्या खेतवाडीत मी जागेवरती करायचो त्यावेळेला. आणि त्यावेळेस कारखानावर नव्हता, प्रत्येक मंडळाची मूर्ती जागेवरच असायची. आणि साधारण तो कालावधी 2000 पासून ते 2010 पर्यंत कालावधी येतो. त्यामध्ये अलटून पलटून अशा मंडळांच्या बऱ्याचशा खेतवाडीमध्ये जवळ जास्तीत जास्त मंडळांच्या मूर्त्या मी बनवलेल्या आहेत आणि ज्या मूर्त्या आता सगळ्या नावावर उपाला आहेत. म्हणजे जे खेतवाडीचे जे तुम्ही बनवलेल्या आहेत मूर्त्या काही काही गल्लीचे, ते ऑन द स्पॉट तिथंच बनवलेल्या आहेत तुम्ही? हो, जागेवरतीच बनवलेल्या आहेत. असे म्हणजे गल्ल्या सांगू शकता कोणत्या कोणत्या? यात जर बघितलं तर सगळं प्रथम येतं 10वी गल्ली ओम तांडव. ओके. त्यामध्ये नंतर 8वी गल्ली खंबाटा लेन मित्रमंडळ, 11वी गल्ली, 12वी गल्ली, अशा बरेचशी मंडळं आहेत की ज्यांच्या मूर्त्या मी बनवल्या त्यावेळेला. ओके फाईन. तर ह्यावेळेस खेतवाडीचे रिलेटेड आहे का तुमच्याकडे ह्यावेळेस? सध्या तर 12वी गल्ली आहे. 12वी गल्ली आहे. ओके, 12वी गल्ली आहे. तर नेमकं कोणती म्हणजे कोणतं मंडळ आहे ऍक्च्युली? खेतवाडीचा गणराज. खेतवाडीच्या गणराज ना. ओके. तर दादा तुम्ही अशी म्हणजे एवढ्या वर्षामधून कोणती अशी बॅलन्सिंग मूर्ती, युनिक मूर्ती अशी बनवली जी पण? खूप साऱ्या मूर्त्या बनवल्यात बॅलन्सिंगमध्ये आहेत त्या. खेतवाडी 8वी गल्लीची मूर्ती होते, बऱ्याचशा 2-3 मूर्त्या आल्या त्या चांगल्या बॅलन्सिंग होत्या बऱ्यापैकी. मी त्या मूर्त्या त्यावेळेस नावावर उपर आल्या. आणि 2022 एक मी स्लेटर रोडचा राजा तो बॅलन्सिंग बनवली होती मी. ओके. मग ते मंडळांचा काय रिस्पॉन्स होता मग? नाही, मूर्ती सगळ्यांना आवडली, नो डाऊट. सगळ्यांना आवडले ना. ओके. मला हे विचारायचं की तुमच्याकडे आता जे पण मंडळ आहेत ते म्हणजे मुंबईचे काय काय तुम्ही नाव सांगू शकता? मुंबईचे या आउट ऑफ मुंबईचे पण आहेत? मंडळांचं डिटेल नाही देऊ शकत अजून, तर मंडळ येणं बाकी आहे. म्हणजे ते प्रायव्हेट ठेवलेलं बेस्ट. डायरेक्ट आगमनच्या टायमिंगलाच माहिती होईल. ओके. तर थँक्यू सो मच दादा टाईम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आपण मूर्तिकार राजू शिंदे यांच्याशी पण आपण इंटरव्ह्यू घेतला आत्ता. तर तुम्हाला अगर चांगला वाटला असेल व्हिडिओ तर प्लीज सगळ्यांना शेअर करा. आणि बरेच मूर्तिकार आहेत ज्यांच्याकडे एकदम भारी भारी स्किल आहेत, तर ते पण ॲक्च्युली फेमस झाले पाहिजे. तर आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अरुण दत्ते यांच्यासोबत पण इंटरव्ह्यू करताना एक व्हिडिओ आणणार आहे तुमच्यासाठी, आणि प्रथमेश गाडगे दादा यांच्यासोबत पण इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी. तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.